पुणे जिल्ह्याच्या शिरूरमधील जोशीवाडी भागात एका महिलेला प्रसूती काळ सुरू झाला। रुग्णालय गाठण्यापूर्वीच नियतीने रस्त्यातच तिची वाट अडवली। परिस्थिती इतकी गंभीर होती की तिला पुढचा प्रवास सुद्धा शक्य नव्हता। आणि नेमकं याच वेळी भर रस्त्यात नेमकं पुढे काय घडलं जाणून घेऊयात। पुणे जिल्ह्याच्या शिरूरमधील जोशीवाडी भाग, वेळ दुपारची, कडाक्याचं ऊन आणि तेवढ्यात एका माऊलीला भर रस्त्यात प्रसूती काळ सुरू झाल्या। वेदना इतक्या तीव्र होत्या की पुढचे काही मिनिट सुद्धा प्रवास करणं अशक्य झालं होतं। रुग्णालय दूर होतं आणि वेळ कमी, पण नियतीने जणू रस्त्यातच वाट अडवली होती। पण त्याच वेळी माणुसकीची ढाल बनून शिरूरच्या काही रणरागिणी धावून आल्या। हातात कोणतंही साधन नाही, ना वैद्यकीय उपकरणं, पण जिद्द होती त्या माऊलीला वाचवण्याची। परिसरातील महिलांनी तातडीने एकत्र येत आपल्या साड्यांचा आडोसा केला। गजबजलेल्या रस्त्याचं रूपांतर काही क्षणातच एका तात्पुरत्या लेबर रूम मध्ये झालं। ही लढाई फक्त त्या माऊलीची नव्हती, तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माऊलीची होती, मातृत्वाची होती। यानंतर माहिती मिळताच डॉक्टर सुनीता पोटे यांनी क्षणाचाही विलंब न लावता रस्त्यावर धाव घेतली। भर रस्त्यात कडक उन्हात आणि धूळ मातीच्या वातावरणात डॉक्टरांनी काळजी घेत शास्त्रशुद्ध पद्धतीनं प्रसूती पार पाडली। मी गेल्यानंतर पटकन तिथल्या जवळच्या महिलांना त्यांचे जे काही गळ्यातले स्टोल असतील किंवा ओढणी असेल ती घेऊन पूर्ण एक गोल सर्कल करून पहिलं तिला कव्हर केलं, कारण ओपनली रस्त्यावर महिलेची प्रसूती झाली नाही पाहिजे। त्यामुळे पहिले गोल रिंगण करून कव्हर केलं। जवळपासच्या 15-20 महिलांनी मदतीचे हात पुढे आणले। रस्त्याने जाणारे रिक्षावाल्यांनी मदत केली। शेजारी मेडिकलचं दुकान होतं, त्यांनीही मदत केली। लागणारं इमर्जन्सी सामान पटकन आम्हाला दिलं। पण या प्रसूतीनंतर सुद्धा बाळ काही हालचाल करायला तयार नव्हतं। हे बघून सगळे काळजीत पडले। त्यामुळे पुन्हा डॉक्टरांनी प्रयत्न केले आणि त्यानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। त्यांनी सगळ्यांनाच काळजी वाटत होती की आता हे बाळ टिकेल की नाही, पण जे डॉक्टरांचं टेक्निक असतं ते टेक्निक वापरून मी थोडंसं त्या बाळाला थोपटलं, मसाज दिला आणि त्याला क्राय घेण्यासाठी प्रयत्न केला। 2-3 मिनिटांनंतर त्या बाळाने क्राय घेतला आणि त्यावेळेला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती इतका आनंद होता आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून माझंही कौतुक केलं, त्या बाळाचंही स्वागत केलं। सुवर्णाताई शिपाडे यांनी येऊन मला मदत केली। मग माझी डिलिव्हरी झाल्यानंतर माझं बाळ श्वास घेत नव्हतं। त्यांनी माझे नाव कापून, त्यांनी मला साड्यांनी सगळं लटकटून, त्यांनी मला सगळ्या महिलांनी मदत केली। सरकारी मध्ये मला काही मदत भेटलेली नाही। आम्ही आदिवासी पारधी असून आम्हाला काहीच मदत भेटत नाही। आम्हाला आपण बाहेर काढतात। आमचा जीव जायची वेळ असली तरी आम्हाला कोणतीही अजिबात मदत नाहीये। शिरूर तालुक्यामध्ये सरकारी मध्ये आम्हाला किती दुखलं तरी बाहेर काढतात। आई आणि बाळ दोघंही आता सुखरूप आहेत, पण या संकटाच्या वेळी साड्यांची भिंत उभी करत मृत्यू आणि एका होणाऱ्या आईच्या मध्ये महिला ठामपणे उभ्या राहिल्या। त्यांच्या प्रयत्नानेच एक आई आणि तिचं बाळ आज जग बघू शकतंय। त्यामुळे देवदूतासारख्या धावून आलेल्या डॉक्टरांचं, महिलांचं आज संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होतंय। हेमंत चापुडे, झी 24 तास, शिरूर, पुणे।